पाककडून निर्लज्जपणाचा कळस. पाक पुन्हा उभारणार दहशतवादी तळ. दहशतवाद्यांसाठी पाकची तिजोरी खुली. भारताच्या सोबत पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलंय. भारताच्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं मोठं नुकसान झालं. तिथल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि त्यानंतर पाकिस्तान सरकारनं कोट्यवधी रुपयांची मदत ही मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना जाहीर केली. दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा निर्लज्जपणाचा कळस करत या दहशतवाद्यांसाठी तिजोरी खुली केली आहे. पाक सरकार दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त झालेले तळ पुन्हा उभारणार आहे. यात कोणत्या दहशतवादी तळांवर पाक सरकार मेहरबान झालंय पाहूयात. लष्कर ए तोयबा ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाचं दहशतवादी तळ उद्ध्वस्त. मुरित्के सबाईनाला इथली दहशतवादी तळं बेचिराख. हाफिज सईद तोयबाच्या ट्रेनिंग कॅम्पचा प्रमुख. सईद 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार. पाकिस्तान बांधणार लष्कर ए तोयबाचा ट्रेनिंग कॅम्प. जैश ए मोहम्मद बहावलपूरमधील जैशचं ऑपरेशनल सेंटर उद्ध्वस्त. सर्जल बिलाल कॅम्प आणि कोटली बेचिराख. मसूद अझहर जैशचा प्रमुख. पाक सरकार उभारणार जैश ए मोहम्मदचे ऑपरेशनल सेंटर. हिजबुल मुजाहिद्दीन कोटली, सियालकोट आणि राहिल शाहिद कॅम्प उद्ध्वस्त. काश्मीरमध्ये दहशत पसरवते हिजबुल मुजाहिद्दीन. हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन. पाक बांधणार कोट्यवधी रुपये खर्चून हिजबुल मुजाहिद्दीनची छावणी. आपण हा विचार करतोय की ते जेव्हा घरं बांधून देणार आहेत त्यांना त्याच वेळेला ते जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर किंवा LETचं हेडक्वार्टर किंवा हिजबुल मुजाहिदीनचं हेडक्वार्टर ही जी तुटलेली आहेत तीसुद्धा बांधून देतील का, हा आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक गोष्ट आहे की आपल्याला ते दिसेल जेव्हा ते बांधायला लागतील सॅटेलाईट इमेजवरनं. जर त्यांनी ती बांधायला सुरुवात केली तर नक्कीच पाकिस्तान हा परत दहशतवादी अड्डे उभे करायला मदत करतो आहे हे आपण मानू शकतो. भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प पुन्हा उभारण्यासाठी पाकनं आपली सरकारी तिजोरी खुली केली आहे. त्यामुळे IMF कडून $1 अब्ज कर्ज घेऊन पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतंय का असा सवाल निर्माण झालाय. आणि अशात हाती भिकेचा कटोरा आणि दहशतवाद्यांसाठी उघडला पिटारा अशी पाकची सध्याची अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी.